नमस्कार, मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण खमंग भाजणी आणि भाजणीपासून चकली कशी बनवायची ते बघणार आहोत। तर ही चकली अजिबात तेलात विरघळत नाही, तेल अजिबात पित नाही। तर या भाजणीच्या चकलीसाठी आपल्याला काय साहित्य लागतंय ते आपण बघूया। इथे मी 4 कप स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ तुम्ही इथे कोणताही वापरू शकता, जाड आणि जुना तांदूळ घ्यायचा। रेशनिंगचा तांदूळ मी इथे घेतलेला आहे। तांदळाच्या निम्मे चना डाळ घेतलेली आहे, म्हणजेच हरभऱ्याची डाळ आहे। तांदळाच्या निम्मे 2 कप आणि चना डाळीच्या निम्मे मी इथे मूग डाळ घेतलेली आहे, 1 कप मुगाची डाळ आहे। त्यानंतर मूग डाळीच्या निम्मे म्हणजेच अर्धा कप एवढी मी इथे उडीद डाळ घेतलेली आहे। इथे सर्व वस्तू अगदी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेल्या आहेत। तर तांदूळाच्या निम्मे हरभरा डाळीच्या निम्मे मुगाची डाळ आणि मूग डाळीच्या निम्मे इथे आपण उडीद डाळ घेतलेली आहे। पोहे आपल्या अंदाजाने घेतले तरी चालतील किंवा मग पोहे आणि मूग डाळीचं प्रमाण तुम्ही समान ठेवू शकता। व्हिडिओत बघत आहात तुम्ही, हा मेजरिंग कप आहे, त्या मेजरिंग कपाने मोजून मी इथे सर्व प्रमाण मोजून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा एवढा साबुदाणा घ्यायचा आहे। साबुदाणा खूप जास्त अजिबात घ्यायचा नाही, साबुदाणा जास्त झाला तर चकली वातळ होते। त्यानंतर इथे 4 चमचे एवढे मी धणे घेतलेले आहेत। धण्यांमुळे आपल्या या भाजणीला, या चकलीला छान सुगंध येतो आणि स्वाद येतो। 2 चमचे भरून इथे जिरं घेतलेलं आहे आणि आता हे सर्व साहित्य मी ते स्वच्छ धुवून वाळवून घेतलेलं आहे, ते आपण आधी भाजून घेऊया। तर इथे कुठलीही जाड बुडाची कढई तुम्ही वापरू शकता। आता इथे मी ही कढई गरम करायला ठेवलेली आहे। दुसऱ्या बाजूला एक परात मी हाताशी ठेवलेला आहे, म्हणजे आपण भाजलेली वस्तू अगदी पटकन आपल्याला या परातामध्ये काढून घेता येते। आयत्या वेळेला आपली धावपळ होत नाही, घाई होत नाही। तर आता सर्वात आधी आपण इथे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले 4 कप हे तांदूळ भाजून घेणार आहोत। ज्या तांदळाचा भात अगदी छान मोकळा सुटसुटीत होतो असा कुठलाही तांदूळ तुम्ही या भाजणीसाठी, या चकलीसाठी वापरू शकता। रेशनिंगचा तांदूळ मी इथे घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बऱ्याच बायकांना प्रश्न असतो की ही भाजणी आणि हे साहित्य स्वच्छ धुतल्यानंतर उन्हात वाळवायचं की सावलीत किंवा पंख्याच्या हवेखाली। तर तुम्ही उन्हात वाळवलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही, आपण ही भाजणी भाजूनच घेतो आहे, त्यामुळे ही स्वादच येतो आणि चांगलीच जमून येते। तर इथे तांदूळसुद्धा अगदी छान भाजून झालेले आहे, हाताला सुद्धा छान गरम लागत आहे। आता काढून घेऊया परातामध्ये। त्यानंतर घेतलेली 2 कप चना डाळ व्यवस्थित आता आपण भाजून घेऊया। तर चना डाळ थोडी आकाराने मोठी आहे, त्यामुळे भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो। सर्व साहित्य आपल्याला अगदी मंद मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त ही भाजणी अजिबात भाजू नका, जास्त असे चटके बसू देऊ नका, त्यामुळे या भाजणीची चव करपट होते आणि पीठसुद्धा थोडं लालसर येतं। तर व्यवस्थित चना डाळसुद्धा भाजून झालेली आहे, आपण चना डाळ काढून घेऊया। तुम्ही कुठलाही एखादा ग्लास, एखादी वाटी, एखादं भांडं तुम्ही या सर्व साहित्याच्या मोजमापासाठी सेट करू शकता। ज्या ग्लासाने, वाटीने तुम्ही तांदूळ घेतलेले आहे, त्या तांदळाच्या अगदी निम्मे निम्मे आपल्याला सर्व वस्तू इथे घ्यायच्या आहेत। तर इथे मुगाची डाळ आपण 1 कप स्वच्छ धुतलेली घेतलेली आहे, ती सुद्धा अगदी मंद आचेवर मस्त खमंग मी भाजून घेतली। छान हाताला गरम लागते आहे आणि आता ही डाळसुद्धा मी परातामध्ये काढून घेते। तर इथे आता उडदाची डाळ आपण घेतलेली आहे, ती आहे अर्धा कप, ती सुद्धा व्यवस्थित खमंग भाजून घेऊ। गॅस कुठेही कमी जास्त करायचा नाही, मंद आचेवरच आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। डाळ भाजून झाली, मी काढून घेतलेली आहे। त्यानंतर 1 कप इथे मी पोहे घेतलेले आहे। पोहे आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण तुम्ही समान किंवा सारखं ठेवू शकता, आपल्या अंदाजाने पोहे घेतले तरी चालतील। तर इथे मी हे पोहे घेतले आहे, हे आपण जे नाश्त्यासाठी कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत। पोहेसुद्धा छान भाजून झाले, काढून घेऊया। पोहे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। 1 चमचा मी इथे साबुदाणा घेतलेला आहे, साबुदाणासुद्धा व्यवस्थित भाजून घेऊ। साबुदाणा खूप जास्त घ्यायचा नाही, साबुदाणा जास्त झाला तर या चकलीला थोडा नरमपणा येतो किंवा ती वातळ होते, त्यामुळे साबुदाणा जास्त अजिबात घेऊ नका। घेतलेले 4 चमचे धणेसुद्धा अगदी मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे। या धण्यांमुळे आपल्या या चकलीच्या भाजणीला मस्त सुगंध येतो, स्वादसुद्धा येतो।
धणे भाजून झाले त्यानंतर आता 2 चमचे जिरं आहे ते सुद्धा भाजून घेऊ। जिरं खूप जास्त अजिबात घेऊ नका, जिरं जास्त झाल्यामुळे या पिठाला, या चकलीला कडवट चव येते। 2 चमचे जिरं घेतलेलं होतं, भाजून झालं। सर्व साहित्य इथे व्यवस्थित मंद आचेवर भाजून झालेलं आहे। साहित्य गार झाल्यानंतर आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊ, एकजीव करून घेऊ आणि आता आपण हे साहित्य गिरणीवरून दळून आणायचं आहे। ही भाजणी गिरणीवरून दळत असताना गिरणीवर आधी गहू, बाजरी किंवा ज्वारी अजिबात दळलेली असू नये। गहू, ज्वारी, बाजरीवर ही भाजणी दळली तर चकली आणि आपण केलेली सर्व मेहनत वाया जाते। गिरणीवर आधी तांदूळ, चणा डाळ किंवा एखादी भाजणीच दळलेली असावी। एक वेळा तयार करून ठेवलेलं हे चकलीचं पीठ तुम्ही 2 ते 3 महिने अगदी आरामात स्टोअर करू शकता। सर्व साहित्य गार झाल्यानंतर अगदी आपल्या गव्हाच्या पिठासारखं छान मऊ बारीक असं हे पीठ मी दळून घेतलेलं आहे। आमची घरचीच गिरणी असल्यामुळे मी घरीच हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आणि आता आपण यापासून चकली कशी बनवायची, उकड कशी काढायची ते बघूया। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये आपण 2 कप एवढं पाणी घालणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात मी कप अगदी काठोकाठ इथे भरलेला नाही। तर इथे आता हा 1 कप पाणी मी काढून घेतलं, त्यानंतर हा दुसरा कप पाण्याचा भरते आहे आणि आता तुम्हाला दाखवते कप किती खाली आहे। हे बघा, साधारण अर्धा ते 1 इंच मी इथे कप खाली ठेवलेला आहे। तर आता हे पाणी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। यामध्ये आपण तीळ घालणार आहोत, तर तीळ तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तर इथे मी 2 कपासाठी 3 चमचे एवढी तीळ घातली। त्यानंतर स्वादासाठी इथे ओवा घालायचा आहे। ओवा छान हातावर असा रगडून घ्यायचा आहे, त्यामुळे स्वाद पूर्ण उतरतो। 2 चमचे मी इथे ओवा घेतलेला होता। त्यानंतर आता मी इथे तिखट घालते आहे। पिवळं तिखट मी इथे वापरते आहे। पिवळ्या तिखटामुळे या चकलीला मस्त असा सुंदर रंग येतो। तुम्ही लाल तिखट जर वापरत असाल तर फिकट आणि थोडं जुनं तिखट वापरायचं आहे। बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट असं वापरू नका, त्यामुळे चकलीला भडक रंग येतो, खूप जास्त लाल गर्द दिसतात चकल्या। तर आता यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे। त्यानंतर तेलाचं मोहन या चकलीला खूप जास्त अजिबात लागत नाही। तेलाचं मोहन जास्त झाल्यामुळे चकली तेलात गेल्यानंतर विरघळते, ती तेल पिते आणि तळत असतानाच तुटते। तर आता इथे 2 कप पिठासाठी मी 2 चमचे आणि अगदी किंचित थोडं वर तेल असं घेतलेलं आहे। तर आता इथे या पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। गॅस मी आता इथे बंद केला आणि आता याची थोडी वाफ जाऊ द्यायची आहे आणि हे पाणी थोडं संथ किंवा शांत होऊ द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता इथे गॅस बंदच आहे आणि आता यामध्ये ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलं त्याच कपाने मोजून मी इथे 2 कप एवढी ही भाजणी घेते आहे। तर भाजणी कपामध्ये भरत असताना कप खूप जास्त दाबून सुद्धा भरू नका, नाहीतर पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं। आणि आता व्यवस्थित हे पाणी आणि हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथे अगदीच गॅस सुरू असताना उकड अजिबात काढायची नाही। आपण उकळीच्या मोदकांसाठी जशी उकड घेतो तशी इथे उकड आपल्याला अजिबात घ्यायची नाही। तेवढी मऊ जर उकड तुम्ही घेतली तर चकलीला काटेही येत नाही आणि ती चकली नंतर मऊ होते। तर अशी हातावर तुम्ही एखादा गोळा घेऊन चेक करू शकता। हे बघा, अगदी छान मऊ असा हा गोळा होतो आहे। आपण अगदी व्यवस्थित इथे उकळी काढून घेतलेली आहे पिठाला। आता यावर 10 ते 15 मिनिटं असं झाकण ठेवायचं आहे आणि असंच हे राहू द्यायचं आहे। आता इथे 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता हे पीठ मी एका परातामध्ये काढून घेते आहे। जर तुम्हाला वाटलंच की हे पीठ खूप जास्त कडक आहे तर अशा वेळेला तुम्ही थंड पाण्याचा हातसुद्धा या पिठाला लावून हे पीठ मस्त असं चुरून थोडं मऊ करून घेतलं तरी चालेल। खूप जास्त हे पीठ मऊ अजिबात भिजवू नका, त्यामुळे चकलीला काटे येत नाही आणि ती चकली तळायला जमत नाही, तिचा आकार बिघडतो आणि ती मऊसुद्धा होते। तर आता हा गोळा भिजवून झाला। तेलाचा हात थोडा मी घेतलेला आहे, हाताला थोडं तेल लावून हा गोळा असा व्यवस्थित मळून घेतला। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा मऊ हा गोळा मळून झालेला आहे। बोट यामध्ये थोडं टोचून बघायचं, आजूबाजूला जर क्रॅक गेला तर समजायचं हा गोळा खूप जास्त घट्ट आहे। तर इथे मी हा साचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी हा एक चकलीचा जो शेप आहे तो वापरते आहे। तो साचा मी इथे घेतलेला आहे। त्याची जी खरखरीत बाजू आहे, खडबडीत बाजू आहे, ती बाहेरच्या दिशेने ठेवायची, म्हणजे चकलीला काटे सुंदर येतात। आणि तेल लावून असा हा साचा व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे। साचा किंवा सोऱ्या तुम्ही म्हणू शकता।
आणि आता यामध्ये व्यवस्थित असा हा गोळा थोडा लांब आकार देऊन भरायचा आहे। तर हा पिठाचा गोळा या साच्यामध्ये भरत असताना यामध्ये हवा अजिबात राहायला नको, व्यवस्थित दाबून असा हा साचा भरायचा आहे, म्हणजे चकली पाडत असताना ती तुटत नाही। हवा राहिली तर ती चकली तुटते। तर व्यवस्थित मस्त भरून घ्यायचा। थोडा घास इथे जास्त झालेला आहे म्हणून मी काढून घेतला। आणि आता हा साचा असा व्यवस्थित बंद करायचा। सुरुवातीला थोडा असा दाबून यातला सुरुवातीचा थोडा असा घास काढून घ्यायचा चकलीचा। यामुळे जर हवा असेल साच्यामध्ये भरलेली तर ती निघून जाते। आणि आता हा जो राहिलेला गोळा आहे आपण भिजवून घेतलेला चकलीचा, हा व्यवस्थित झाकून ठेवायचा, म्हणजे याला हवा लागत नाही आणि हा कडक होत नाही। तर यावर मी असं पातेलं उलटं मारून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी एक परात घेतलेला आहे, एक ताट घेतलेला आहे, तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे। आता यावर आपण अशी ही व्यवस्थित चकली पाडून घ्यायची आहे। चकली पाडत असताना सुरुवातीचं टोक व्यवस्थित बंद करायचं। आणि तुम्हाला जर लहान मोठ्या ज्या आकाराच्या चकल्या तशा आवडत आहेत तशा वेढ्याच्या तशा इथे चकल्या तयार करून घ्यायच्या आहे। आणि शेवटचं टोकसुद्धा अगदी व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये हे टोक सुटत नाही आणि चकली व्यवस्थित तळली जाते। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली चकली पाडली जाते आहे, अजिबात तुटत नाही। काटेसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर असे काटे इथे आलेले आहेत। आणि आता याच पद्धतीने इथे मी या 5 ते 6 चकल्या पाडून घेतलेल्या आहे। आणि आता या चकल्या इथे तयार आहे, आपण तळायला घेऊया। तर चकल्या पाडत असतानाच मी साईडला इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं। गॅसवर तेल गरम करत असताना सुरुवातीला हे तेल तुम्ही मस्त असं कडक गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चकली सोडायची आहे। चकली सोडल्यानंतर तुम्ही ही चकली मंद मंद गॅसवर तळायची आहे। जर तुम्हाला डायरेक्ट हाताने टाकायला चकली जमत नसेल तर तुम्ही चमचाचा उपयोग करू शकता। झाऱ्यावरती चकली घ्यायची आहे आणि अलगद तेलामध्ये सोडायची आहे। एक बाजू व्यवस्थित तळून झाली की चकली बरोबर वर येते, झाऱ्याला थोडी कडक जाणवली की मग त्याची बाजू पलटायची आहे आणि दोघी बाजूनी व्यवस्थित मंद आचेवर मस्त तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता चकली अगदी मस्त काटेदार तळून झालेली आहे, तेलात अजिबात विरघळलेली नाही। आणि आता ही चकली आपण काढून घेऊया। याच पद्धतीने आपण सर्व चकल्या तळून घेणार आहोत। तर तेल खूप जास्त थंडही नसावं आणि खूप जास्त गरमही शेवटपर्यंत नसावं। तर आता तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व चकल्या अगदी मस्त तळून होत आहे, अजिबात तेलामध्ये चकली सुटलेलेही नाही आणि तुटलेलेही नाही। तर ज्या टिप्स आणि जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही ही भाजणी बनवली, या टिप्स जर फॉलो करून तुम्ही चकलीची भाजणी आणि ही चकली बनवली तर तुमची ही चकली छान खमंग खुसखुशीत काटेदारच येईल, तेल अजिबात पिणार नाही आणि तेलात अजिबात विरघळणार नाही। तर ही माझी आजची चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। रेसिपी जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्ससोबत नातलगांसोबत शेअर करा। अशाच छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद।